महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. शादी वर्षके 1551 शुक्ल नाम संवत्सर फाल्गुन ऋतू फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा छत्रपती शिवरायांचा किल्ले शिवनेरीवर जन्म झाला. शिवाजीचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे ढोलन तारे घुमू जात रे झडकात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवाजींना फडफडे धडाधडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे तुझी आसाथी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा. पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र जिजाऊ मासाहेबांना झाला, पुत्र सह्याद्री झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी असं नामकरण करण्यात आलं. बालवयापासूनच जिजाऊने शिवबाला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगू लागल्या, ज्यातून त्यांना धर्म अधर्म, न्याय अन्याय, सत्य असत्य यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्र आणि शास्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊ सोबत अजून कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, श्यामराज पंत, रघुनाथ पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या हाताखाली आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात बालशिवबा घडू लागले.
तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती हळूहळू बालशिवास सर्वच गोष्टीत पारंगत होऊ लागले. धर्मशिक्षण, राजनीती, कूटनीती, मल्लविद्या, तलवारबाजी, हाताफेक, घोडेस्वारी अशा सर्वच युद्धकलामध्ये शिवाजी पारंगत होऊ लागले. परंतु एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशीच कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवाजी राजांनी असे मावळे बाल वयापासूनच पारखायला आणि जोडायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, युवा महाला, बाजी जेधे असे कर्तबगार मावळे गोळा केले आणि रायरेश्वराच्या मंदिरात रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. स्वराज्याची शपथ झाली आणि त्यानंतर स्वराज्यावर एकानंतर एक संकट येऊ लागली. परंतु या संकटामध्ये महासाहेब जिजाऊंसोबतच शिवाजी महाराजांच्या पाठीमागे अजून एक देवी होती. ती देवी म्हणजे साक्षात भवानी माता. सहस्राक्ष सहस्रपाद भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठद्दशाङ्गुलम् रायरेश्वरासमोर शपथ घेतली स्वराज्याच्या स्थापनेची आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवबाजी तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुडदेवाचा डोंगर, कुमारीगड, सुभानमंगल, गोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजाने पराक्रमाने जावळी घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले एक मोठे संकट ज्याने खुद्द शहाजी राजांना कैद केले. छत्रपतींचे मोठे बंधू संभाजी राजांना ठार मारले. तोच सरदार, तेच संकट म्हणजे अफजल खान. हा अफजल खान म्हणजे तोच सरदार होता आदिलशहाच्या दरबारातील, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजांना कैद केली, ज्याने छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी राजांना ठार मारलं. हा तोच अफजल खान आता स्वराज्यावर आला होता, जो वाईचा सरदार आदिलशहाकडे वाई असताना ज्याने काम पाहिलं, तोच सरदार आता स्वराज्यावर चालून आला होता. परंतु त्या अशा संकटामध्ये सुद्धा
छत्रपती शिवाजी महाराज दरबारले नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊ सुद्धा दरबारले नाही. या जिजाऊ महासाहेबांच्या मोठ्या पुत्राला म्हणजे संभाजी राजांना या अफजल खानाने ठार मारले. तो आता आपल्या छोट्या मुलावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला होता. अशा परिस्थितीत सुद्धा मासाहेब जिजाऊ दरबारले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आमचे पुत्रच नाही, तर अवघ्या स्वराज्याचा स्वाभिमान आहे. आणि या स्वराज्याच्या स्वाभिमानाने अफजल खानाला घाबरून भयानकपणे पळून जाऊन स्वराज्याचा स्वाभिमान गमावता कामा नये. म्हणूनच मासाहेब जिजाऊंनी बळ दिलं छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बोलवलं ते म्हणजे वाईच एक किल्ला आहे, गड आहे. तोच किल्ला म्हणजे प्रतापगड. आणि याच प्रतापगडावरती अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध झालं. आणि या युद्धात पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु हे संकट स्वराज्यावरती कशा प्रकारे चालून आलं आणि कशा प्रकारे स्वराज्याच्या संकटाला छत्रपती शिवाजी महाराजांनी नेस्तनाबूत केलं. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचा गोड दळ पायदळ फौज फाटाला ही बक्कळ. अंगीत हातीच पळ पाहणारा कप चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायी
शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शेतीची त्यासी नाही जाणीव शेतीची अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय कर राज जीवा महाल आल्यात करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 या जीवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला अनाशा शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो रोखून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट केला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला, टरा गेला खानाचा कोतळ. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. पकडते युद्ध ताहाने, अफजल खान वधानंतर महाराजाने स्वराज्यवाडीची मोहीम हाती घेतली. बघता बघता महाराजाने पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त आणि फक्त विजयच दिसू लागला. स्वराज्यात आनंदच आनंद नाचू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा वाढत्या स्वराज्यावर संकटे येतच होती. अशातच पुढे स्वराज्यावर संकट आलं, ते म्हणजे सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यांपेक्षा जास्त दिवस पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून निसटण्यासाठी महाराजांना मदत मिळाली, ती म्हणजे बांधन सेना, शिवा काशी, बाजीप्रभू देशपांडे या सर्वच मावळ्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली, पराक्रमांची शिकस्त केली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीत प्रति शिवाजी बनून सिद्धी जोहरला समोर जातात आणि मरणाला सामोरे जातात. शिवाजी महाराज आणि शिवा काशीत फक्त मित्रांनो 6 महिन्यांची ओळख होती. फक्त 6 महिन्यांची ओळख असून कोण आपल्या जीवाची आहुती देईल, या स्वराज्यासाठी ती आहुती दिली, ते म्हणजे शिवा काशी. शिवा काशीत छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच दिसणारा एक स्वराज्यातील मावळा होता आणि आपला छत्रपती पन्हाळ्यावरती 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस अडकून पडला, हे त्यांना पावत नव्हतं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या सुटकेमध्ये ज्यांची मोलाची साथ मिळाली, मोलाचं असं योगदान मिळालं आणि ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तेच शिवा काशीत प्रति शिवाजी बनून छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरून निसटण्यासाठी मदत केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून सिद्धी जोहरला भेटण्यासाठी राजदिंडी दरवाजातून खाली जाऊन सिद्धी जोहरला सामोरे गेले आणि सिद्धी जोहरला सामोरे जाऊन आपल्या मरणाला स्वीकारलं, पत्करलं आणि स्वराज्यासाठी आहुती दिली. काय म्हणावे या त्यागाला.
काय म्हणावे या शौर्याला. त्याचप्रमाणे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणत अवघ्या 300 सैनिकांसह बाजी प्रभू देशपांडे तब्बल 3000 दुश्मनांना घोडखिंडीत अडवून धरतात. छत्रपती शिवाजी महाराज या सर्व सरदारांना सोडून जाण्यासाठी तयार नव्हते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांना वडीलकीचा दर्जा दिला तेच बाजी प्रभू देशपांडे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची समजूत काढतात आणि म्हणतात, महाराज लाख मेर तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही बिनधास्त जावा, तोपर्यंत हा बाजी जीवात जीव असेपर्यंत, अंगात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत एक भी गनिम या खिंडीत पुढे सरकू देणार नाही असं म्हणत अवघ्या 300 सैनिकांसह तब्बल 3000 दुश्मनांना घोडखिंडीत अडवून धरतात आणि आपल्या रक्ताचा अभिषेक या घोडदिंडीमध्ये करून तीच घोडदिंड पुढे पावनखिंड म्हणून ओळखली जाते. याच शौर्यामुळे बाजी प्रभू देशपांडेंच्या काय म्हणावे त्या त्यागाला, काय म्हणावे त्या शौर्याला. राजे तुम्ही निघा, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. राजे तुम्ही निघा. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय. उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो, स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना, आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात, पण आज हे असंच सोडू नका. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच आहे, तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार होत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर 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 पुरंदरच्या 10 वेळी तू माझ्या सैन्यात ये, औरंगजेब बादशाहकडून तुला मनसर देतो असं आमिष दाखवण्यात आलं. तरी ते आमिष लाथाडून दिलेर खानासमोर स्वराज्यावर असणाऱ्या आणि राजांवर असणाऱ्या निष्ठेपायी मुराराबाजी देशपांडे पुरंदर गडावर अग्नितांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे महाराजांना आग्र्याला जावे लागले. आग्र्याच्या सुटकेवरून परत आल्यानंतर 10 दिलेल्या किल्ल्यांपैकी एक कोंढाणा घ्यायची वेळ आली. तेव्हा आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत कोंढाणा स्वराज्यात आणूनच स्वतःच्या जीवांचं बलिदान दिलं, जीवाची आहुती दिली. तेच काय म्हणावे त्या त्यागाला. अशा या स्वराज्याच्या धकधकत्या यज्ञकुंडात अनेक वीरांनी आहुती दिली. अशा कित्येक वीरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वराज्याचा एक एक चिरा, एक एक पायरी, एक एक दगड घडवला, बसवला, एक एक बुरुज बांधला गेला. आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम बुरुजावर, गडावर विजयश्री धारण केलेल्या भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजे आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 700 वर्षांच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा ठरला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा आणि यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा स्वराज्यासाठी राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.
पर जो सहस बाह पर राम द्विजराज है।